Hi students, hello, how are you? I hope you all are very fine and after a long you are welcome here on our YouTube channel, and once again I am back here with a new and most important topic of English grammar, and that is a clause. It is so essential and very important part. It is called as clause. Clause means in Marathi it is called as upavakya. In English grammar there are so many grammatical parts, and among them all grammatical part, the most essential and most important part, that is clause. ओके, इंग्रजी व्याकरणामध्ये ज्यावेळेस आपण इंग्रजी भाषा अभ्यासतो त्यावेळेस ग्रामर स्टडी करत असताना क्लॉजला अधिक जास्त महत्त्व दिलं जातं. क्लॉज नेमका असतो काय, क्लॉजचे प्रकार काय आहेत, कशाला क्लॉज म्हटलं जातं आणि क्लॉज आयडेंटिफाय कसा केला जातो, कारण क्लॉज वरती मॅक्झिमम ग्रामर डिपेंड आहे. त्याच्यामुळं आपल्याला क्लॉज एक्झॅक्टली माहीत असणं गरजेचं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट क्लॉज. व्हॉट इज धिस क्लॉज? ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स अवर क्लॉज. ओके, इन केस ऑफ अ क्लॉज, before looking or before going towards the clause, first of all we should know what is a sentence, what is the meaning of sentence. And we know very well sentence is a meaningful group of word, means some words are got together and those all words they are having a specific meaning. That time that group of word it is called as a sentence. Okay, क्लॉज पाहण्याच्या अगोदर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की वाक्य म्हणजे काय, वाक्य कशाला म्हटलं जातं. वाक्य म्हणजे आपल्याला माहित आहे की शब्द अशा पद्धतीचे एकत्र येतात, त्या शब्दांचा एक ग्रुप तयार होतो आणि त्या अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला आपण वाक्य असं म्हणतो. म्हणजेच जेव्हा अर्थपूर्ण शब्दाचा एक ग्रुप तयार होतो त्या अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हटलं जातं. ओके, अँड सम एक्झाम्पल्स आय विल राईट हिअर इन फ्रंट ऑफ यू. फॉर एक्झाम्पल, I saw a bird. I saw a bird. This is a simple sentence which is a complete meaningful construction. हे एक अर्थपूर्ण वाक्य आहे. याला अर्थपूर्ण वाक्य आपण का म्हणतोय, कारण subject is here in this construction as well as verb is also there in this construction and object is also given in this construction. म्हणजेच एक अर्थपूर्ण कंप्लीट अर्थ असलेला फुल स्टॉपने एंड होणारा हा एक शब्दाचा समूह आहे, हा एक मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. सो इट इज अवर सेंटेन्स. ओके, अनदर सेकंड सेंटेन्स आय विल राईट हिअर. इट इज बर्ड वॉज ब्युटिफुल. बर्ड वॉज ब्युटिफुल. दिस इज द अनदर वन सेंटेन्स. दिस इज द सेकंड सेंटेन्स and this sentence is also complete meaningful because in this sentence also subject is given as well as verb is also given, and this part is remaining part or it is called as a complement. Now in front of you here are two simple sentences. This one is a meaningful sentence, this one is also a meaningful sentence. Okay, हे दोन्ही अर्थपूर्ण वाक्य आहे. I saw a bird, ह्याच्यामध्ये I हा सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे, saw हा वर्ब म्हणून वापरलेला आहे, अ बर्ड हा ऑब्जेक्ट आहे. एक पूर्ण अर्थ देणारा हा शब्दांचा समूह एक वाक्य आहे, म्हणून याच्या शेवटी आपण पूर्णविराम वापरला. त्याच्यानंतर बर्ड वॉज ब्युटिफुल. दिस वन इज ऑल्सो अनदर मीनिंगफुल कन्स्ट्रक्शन बिकॉज सब्जेक्ट इज गिवन, वर्ब इज गिवन and complement is here. This is having a complete meaning, that's why it is ended with a full stop. हे दोन मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत, दोन्हीही एक कंप्लीट मीनिंगफुल सेंटेन्सेस आहेत. ओके, हिअर धिस सेंटेन्स इज कन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ वर्ड्स. दिस वन इज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ वर्ड्स. म्हणजेच दोन्हीही वाक्य शब्दांचा ग्रुप आहे, दोन्हीही वाक्याची रचना शब्द एकत्रित करून त्या शब्दांपासून बनवलेली आहे. ओके, असे असंख्य वाक्य आपल्या इंग्लिशमध्ये असतात, परंतु ही दोन वाक्य तुमच्या समोर आहेत. या दोन वाक्य ही दोन्हीही वाक्य मिनिंगफुल आहेत आणि ती सेंटेन्स आहे. ओके, ऍज पर अवर डेफिनेशन दे आर कंप्लीट मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. सो बोथ आर द सेंटेन्सेस. द थर्ड सेंटेन्स आय विल राईट हिअर इन फ्रंट ऑफ यू. आय saw a bird
which was beautiful. आतापर्यंत तुमच्या समोर दोन सेंटेन्सेस होती. फर्स्ट वन आय सॉ अ बर्ड, सेकंड वन वॉज बर्ड वॉज ब्युटिफुल. नाउ यू हॅव थर्ड सेंटेन्स, that is I saw a bird which was beautiful. Here is difference between this sentence and these two sentences. So what is the difference? These two are the group of words. या दोन वाक्यांना आपण ग्रुप ऑफ वर्ड्स असं म्हणतो, शब्दांचा समूह. पण या वाक्याच्या बाबतीमध्ये या वाक्याला मी ग्रुप ऑफ टू सिंपल सेंटेन्सेस सुद्धा म्हणू शकतो. दिस इज नॉट ओनली अ ग्रुप ऑफ वर्ड्स but also this is the combination of two simple sentences. दोन वाक्य एकत्रित येऊन त्या वाक्यापासून एक तिसरं नवीन मोठं वाक्य तयार झालेलं आहे असं आपल्याला तिसऱ्या वाक्याच्या बाबतीमध्ये म्हणता येतं. ओके, ह्या तिसऱ्या वाक्यामध्ये मी काय म्हटलं की दोन वाक्य एकत्रित येऊन एक तिसरं वाक्य तयार झालेलं आहे. तर ती दोन वाक्य कोणती असतील? आय सॉ अ बर्ड हे एक वाक्य आहे, ह्याला पहिलं वाक्य म्हटलं मी. का वाक्य म्हटलं? कारण याच्यामध्ये ह्याचा स्वतंत्र सब्जेक्ट आहे आणि स्वतंत्र व्हर्ब आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य कोणतं आहे? विच वॉज ब्युटिफुल हे दुसरं वाक्य आहे. हे सेकंड वन सेंटेन्स मीन्स फर्स्ट सेंटेन्स and second sentence, two different sentences are combined together and one major sentence is formed there. मुख्य वाक्य कोणतं आहे? हे पूर्णच्या पूर्ण मुख्य वाक्य आहे. कोणतं? आय सॉ अ बर्ड विच वॉज ब्युटिफुल. पण हे दोन वाक्याचं कॉम्बिनेशन आहे. पहिलं वाक्य कोणतं आहे? आय सॉ अ बर्ड. दुसरं वाक्य कोणतं आहे? विच वॉज ब्युटिफुल. मी याला वाक्य का म्हटलं? कारण ह्याला अर्थ देण्यासाठी व्हर्ब आहे, त्याच्यासोबत सब्जेक्ट आहे. मी याला वाक्य का म्हटलं? कारण याला अर्थ देण्यासाठी त्याच्यासोबत व्हर्ब आहे आणि त्याच्यासोबत सब्जेक्ट सुद्धा आहे. सो दिस वन इज अ सेंटेन्स and this one is a sentence. So this is only a meaningful group of words. This is only a group of words. But this third sentence is not only a group of words. It is the combination of two simple sentences. बऱ्याचदा काय होतं की शब्द एकत्रित येऊन वाक्य तयार होतं असं नाही. कधी कधी दोन वाक्य एकत्रित येतात, तीन वाक्य एकत्रित येतात आणि त्या दोन तीन वाक्याच्या कॉम्बिनेशन मधून एक तिसरं वाक्य तयार होतं. जसं इथं तिसरं वाक्य तयार झालेलं आहे. वाक्य त्याला कधी म्हणू शकतो तर आपण त्याच्यामध्ये एकतर कर्ता असावा लागतो आणि क्रियापद असावं लागतं, म्हणजे सब्जेक्ट आणि व्हर्ब असावं लागतं. जर हे वाक्य तिसरं वाक्य दोन वेगवेगळ्या वाक्यांपासून जर बनवलेलं असेल तर याच्यातलं कोणतंही एक वाक्य जर मी बाहेर काढलं, समजा मी हे वाक्य बाहेर काढलं, I saw a bird. Here first sentence, this sentence is taken here from this main sentence. ह्याला आपण मेन सेंटेन्स जर म्हटलं दोन सेंटेन्सच्या कॉम्बिनेशनला, तर here I can say this is a part of main sentence. This sentence is taken from the main sentence. Okay, ह्याला जर बाहेर काढलं, second one, which was beautiful. ह्याला जर मी त्या वाक्यातून बाहेर काढलं तर here also I can say this is a part of main sentence, means this is a part of this main sentence. The second one construction, it is also a part of main sentence, means these two are the parts of this main sentence. हे दोन्हीही कुठून आणलेले आहेत? मी मुख्य वाक्यातून आणलेले आहेत. हा कशाचा भाग आहे? हा मुख्य वाक्याचा भाग आहे. सेकंड सेंटेन्स कशाचा भाग आहे? मुख्य वाक्याचाच भाग आहे. म्हणजे हे दोन्हीही वाक्य या मुख्य वाक्याचे भाग आहेत. जर मी या पूर्ण वाक्याला जर मुख्य वाक्य म्हणत असेल तर निश्चितच या दोन्हीही वाक्यांना मी काय म्हणू शकतो? सब सेंटेन्स असं म्हणू शकतो. यांना सब सेंटेन्स का म्हटलं मी? बिकॉज बोथ आर द ग्रुप्स ऑफ मेन सेंटेन्सेस. because both are the parts of main sentence. This is first sentence is also a part of main sentence. The second sentence is also a part of main sentence. And if this is a main sentence from here to there, if this is the main sentence, that's why this is a part of that main sentence, so this is sub sentence. If this is a part of main sentence, so it is called as a sub sentence. जर हे पूर्ण मिळून ह्याला आपण जर मेन सेंटेन्स म्हणत असाल, ओके, आय सॉ अ बर्ड विच वॉज ब्युटिफुल हे पूर्ण मिळून जर मेन सेंटेन्स म्हणत असाल तर हे मेन सेंटेन्स ह्या दोन छोट्या छोट्या सेंटेन्स पासून बनलेला आहे. म्हणून याला आपण सेंटेन्स म्हणू शकतो, यालाही सेंटेन्स म्हणू शकतो. पण कोणतं सेंटेन्स? सब सेंटेन्स.
सब का म्हटलं बिकॉज इट इज नॉट मेन, इट इज अ पार्ट ऑफ दॅट मेन सेंटेन्स. मेन सेंटेन्स मध्ये ते आलेलं आहे म्हणून त्याला आपण सब सेंटेन्स म्हणतो, मेन सेंटेन्स नाही. ओके, सो दिस इज सब सेंटेन्स अँड दिस इज सब सेंटेन्स. आता सब सेंटेन्स काय आहे एवढं लक्षात आलेलं आहे तुमच्या. हे जो सब सेंटेन्स आहे म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येते की दिस मेन सेंटेन्स इज कन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ टू सब सेंटेन्सेस. आणि जे सब सेंटेन्स असतं ना त्याच सब सेंटेन्सला ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये क्लॉज असं म्हटलं जातं. म्हणजेच सब सेंटेन्सचाच दुसरा अर्थ काय होतो, क्लॉज. सब सेंटेन्स इज नथिंग बट ग्रॅमॅटिकली इट इज कॉल्ड ऍज अ क्लॉज. ओके, सब म्हणजे उप आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य, म्हणून क्लॉजच दुसरं नाव काय आहे, क्लॉजला सिंपल लँग्वेज मध्ये आपण कॉमन लँग्वेज मध्ये काय म्हणतो, सब सेंटेन्स. आणि सब सेंटेन्स म्हणजेच क्लॉज. ओके, क्लॉज मीन्स सब सेंटेन्स. आता ऍज पर द डेफिनेशन आपण काय सांगू शकतो, सब सेंटेन्स और क्लॉज मीन्स अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स which is a part of main sentence and it is having its individual subject and verb with a proper meaning. That part of main sentence is called as a sub sentence and sub sentence is nothing but it is a clause. म्हणजेच काय, मुख्य वाक्यामध्ये वापरला जाणारा अर्थपूर्ण शब्दाचा असा समूह ज्या समूहामध्ये त्याचा स्वतंत्र कर्ता आणि क्रियापद असतो आणि त्याचा एक विशिष्ट मिनिंग असतो, अशा प्रकारच्या शब्दसमूहाला काय म्हटलं जातं, क्लॉज असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याचदा वाक्य तयार होतात, वाक्य तयार झाल्याच्या नंतर अशी वाक्य काही असतात ज्या वाक्यामध्ये दोन किंवा अधिक छोटी छोटी वाक्य एकत्रित येतात आणि त्याच्यापासून एक मोठं वाक्य तयार होतं. मग त्या मोठ्या वाक्यात आलेल्या प्रत्येक छोट्या वाक्याला त्या मुख्य वाक्याचा आपण भाग म्हणतो म्हणून ते उपवाक्य होतं आणि उपवाक्यालाच काय म्हटलं जातं ग्रामरमध्ये, क्लॉज असं म्हटलं जातं. सो दिस इज ओनली द डेफिनेशन ऑफ क्लॉज. क्लॉज इज अगेन डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. आउट ऑफ these two parts, the first is individual, the second is dependent, and dependent clause is further divided into three parts. So every part of this clause it will be provided on our channel with separate and individual videos. Okay, so stay tuned and don't forget to subscribe and like our channel. Thank you very much.